अगदी टम्म असे फुगलेले आणि एकदम खुसखुशीत असे भोपळ्याचे घारगे तयार आहेत. तुम्ही बघू शकता. आतमधून देखील हे किती लुसलुशीत असे दिसत आहेत. अगदी बघता क्षणी तोंडात पाणी येईल इतके हे टेस्टी लागतात. खूप टेस्टी लागतात आणि फक्त 15 मिनिटांचं काम आहे. इतकी सोपी ही रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकतं. तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो इतक्या प्रमाणात मी काशीफळ भोपळा घेतलेला आहे. भोपळा व्यवस्थित धुवून स्वच्छ केलेला आहे. आता याचे मी 2 भाग करून घेते. आता इथे आपण बिया आणि याचं साल वेगळं करणार आहोत. हा भोपळा थोडासा कडक असल्यामुळे याचं साल काढताना काळजीपूर्वक काढावं लागतं. याप्रमाणे बिया काढून घेऊ. आता इथे भोपळा मी न किसता कुकरमध्ये उकडून घेणार आहे. त्यामुळे आपले कष्टही वाचतील आणि खूप कमी वेळात तयार होईल. त्यासाठी आपण इथे याचे तुकडे करून घेऊ. खूप मोठेही नाही आणि छोटेही नाही, या पद्धतीनं आपण तुकडे केलेले आहेत. इथे घेतले आहे कुकरचा डबा. त्यामध्ये आपण भोपळा टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव किलो इतक्या प्रमाणात गूळ. अर्धा किलो भोपळ्यासाठी पाव किलो गूळ टाकायचा आहे. यामध्ये उकडण्यासाठी भोपळ्यामध्ये पाणी टाकायचं नाही. त्यामुळे आपले घारगे खूप जास्त दिवस टिकणार नाहीत. इथे आपण गूळ टाकणार आहोत आणि कुकरच्या तळाशी पाणी टाकून हा डब्बा ठेवून देणार आहोत. अगदी 2 शिट्ट्यामध्ये हे व्यवस्थित उकडून तयार होईल. कुकरला लावून देऊ. 2 शिट्ट्यामध्ये भोपळा व्यवस्थित उकडून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. इतका सॉफ्ट असा हा उकडला गेलेला आहे. आता आपण यामधनं फक्त भोपळ्याचे क्यूब्स काढून घेणार आहोत. ते आपल्याला मॅश करून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि हे गुळाचं पाणी त्यामध्ये नंतर ॲड करूया. आता तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने किंवा हाताने किंवा असा जर काटा चमचा असेल तर त्याने हे मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आता व्यवस्थित भोपळा मॅश करून झालेला आहे. यामध्ये हे गुळाचं पाणी ॲड करू. हे व्यवस्थित थंड झाल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता येथे मी या कपाच्या मापाने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा किलो पीठ मी घेतलेलं आहे. अर्धा किलो भोपळा, पाव किलो गूळ आणि अर्धा किलो गव्हाचं पीठ. त्यामध्ये 60 ग्रॅम इतक्या प्रमाणात तांदळाचं पीठ मी टाकलेलं आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचाच हळद टाकायची आहे. अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची आहे आणि 2 मोठे चमचे वेलची पावडर टाकायची आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून याची कणिक मळून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण गूळ वापरल्यामुळे याचं पाणी खूप जास्त आहे. तर कणिक मळताना जर हे खूप पातळ होत असेल तर गरजेनुसार आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ त्यामध्ये ॲड करायचं आहे. आपल्याला घारग्याची जी कणिक हवी आहे ती खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको. तर त्याप्रमाणे गरजेनुसार आपण पीठ वापरणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे कणिक मळून झालेली आहे. मधून मधून तेलाचा हात घेऊन ही व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायची आहे.
आता या कणकेला फक्त 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे ही छान मुरली जाईल आणि आणखी सॉफ्ट होईल. खूप वेळ नाही ठेवायची, कारण यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे. त्यामुळे ही खूप वेळ ठेवली तर पगळू शकते. अगदी 5 मिनिटांसाठी ठेवणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता इथे घारगे लाटण्यासाठी घेऊयात. कणिक छान मुरल्यामुळे अगदी मऊ अशी झालेली आहे. छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे अगदी तळ हाता एवढे किंवा त्यापेक्षाही छोटे असे घारगे लाटून तुम्ही घेऊ शकता. लाटताना तुम्हाला कोरडी गव्हाची पीठ ही अजिबात वापरायची नाही, कारण ती तेलामध्ये सुटते. मग इथे काय करायचं आहे, थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. इथे मी खसखस लावत आहे. घारगेच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित खसखस लावून घ्यायची आहे. तेल लावल्यामुळे हे घारगे चिटकतही नाहीत खाली. तुम्ही बघू शकता, खूप जाडही नाही आणि पातळही नाही, याप्रमाणे हे घारगे आपण लाटून घेतलेले आहेत. सगळेच घारगे याप्रमाणे आपण लाटून घेणार आहोत. आषाढ म्हटलं की आपल्या इकडे घरोघरी तळणीचे पदार्थ तळले जातात आणि सगळीकडे खमंग असा धपाट्यांचा सुवास दरवळत असतो. त्यातच आषाढी वारी अशा प्रसन्न वातावरणामध्ये हे भोपळ्याचे घारगे खायला एवढी मज्जा येते. खूप पारंपरिक असा पदार्थ आहे आणि अगदी 15 ते 20 मिनिटातच हा तयार होतो. ही डिश तुम्ही या आषाढी महिन्यात नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही आषाढी स्पेशल काय बनवलं. सगळे घारगे आपले लाटून झालेले आहेत. आता आपण याला तळण्यासाठी तेल गॅसवर ठेवलेलं आहे इथे कढईत. एकदा चेक करूया की हे व्यवस्थित तापलं आहे की नाही. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपण सगळे घारगे तळून घेणार आहोत. अगदी अलगद असे आता हे घारगे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. झाऱ्याच्या मदतीने वरनं थोडं थोडं तेल असं टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की घारगे टम्म असे फुगलेले आहेत. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असा रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. हे घारगे आरामात 10 ते 15 दिवस इतके टिकतात. तुम्ही इतके दिवस ते खाऊ शकता. तुम्ही प्रवासात याला नेऊ शकता. लहान मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ. याचप्रमाणे आपण सगळेच घारगे तळून घेणार आहोत. सगळ्याच बाजूनी याला आलटून पलटून असं तळायचं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. सोबतच फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायलाही विसरू नका. आपले सगळेच घारगे तयार आहेत. थँक यू फॉर वॉचिंग.